स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ की ओर से 17 सितंबर वर्धापन दिन के उपलक्ष्य में आयोजित रोजगार मेला छात्रों के लिए सुनहरा अवसर साबित हुआ। इस मेले में 6000 से अधिक छात्रों ने भाग लिया, जहां देश की कई नामी कंपनियों ने प्रतिभाशाली उम्मीदवारों की इंटरव्यू प्रक्रिया पूरी की। विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर मनोहर चास्कर ने जानकारी दी कि इस मेले के माध्यम से करीब 3 से 4000 छात्रों को रोजगार मिलने की उम्मीद है। यह आयोजन छात्रों के करियर निर्माण की दिशा में एक बड़ा कदम माना जा रहा है। आज 13 सप्टेंबर या दिवशी या विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक सप्ताह आयोजित केला होता आणि त्या सप्ताहाचा प्रारंभ या प्रकारच्या रोजगार मेळाव्याने केलेला आहे। हा रोजगार मेळावा ॲस्पायर, नॉलेज स्किल ह्यांच्याबरोबर करार करून त्यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला। या मेळाव्याच्या निमित्ताने 5600 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि आज तागायतपर्यंत 3000 विद्यार्थी 2.5 ते 3000 विद्यार्थी या ठिकाणी रजिस्टर झालेले आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्या त्यामध्ये टाटा, TCS, Amazon, गोदरेज, त्याचबरोबर IT क्षेत्रातल्या आणि फार्मा क्षेत्रातल्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत। या रोजगार मेळाव्याच्या वतीनं निमित्तानं मला असं वाटतं मराठवाड्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची कुलगुरू या नात्यानं सूत्र घेतल्यानंतर किंवा पदभार घेतल्यानंतर माझं असं लक्षात आलं का सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना जी गरज आहे ती रोजगाराची आणि स्किलची गरज आहे आणि म्हणून आम्ही या पद्धतीनं काम करायला सुरुवात केली असताना संजय गांधींना विनंती केली, त्यांनी ती मान्य केली आणि अशा प्रकारचा भव्य असा हा मेळावा आज या ठिकाणी होत आहे। खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना याच्यामधनं जवळजवळ 3 ते 4000 विद्यार्थ्यांना जॉब मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। ज्या विद्यार्थ्यांना जॉब मिळणार नाहीत भविष्यामध्ये अजून 6 महिन्यांनी त्यांच्यासाठी परत जॉब फेअरचं नियोजन करू आणि त्यासाठी आवश्यक लागणारं स्किल आमची मुलं कमी कुठं पडली ह्याचंही या ॲस्पायर नॉलेज स्किल बरोबर करार करून ऑनलाईन कसं ट्रेनिंग देता येईल आणि त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कसं ॲपियर करता येईल हे पाहिलं जाईल। आज या ठिकाणी MBA झालेले, त्याचबरोबर BA, BCom, BSc इंजिनिअरिंग असे विविध ग्रॅज्युएट विद्यार्थी आलेले आहेत, त्यांचे पालकही आलेले आहेत। 4ही जिल्ह्यातनं परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली यामधनं हे पालक आणि विद्यार्थी आलेले आहेत। मुलांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की गेले 2-3 वर्षापासून जॉब आहेत, काही मुलं MPSC UPSC करतायत पण त्याला अतिशय कमी जागा असतात आणि या माध्यमातून आम्ही हा प्रयोग केलेला आहे। दुसरं एक जॉब फेअरचं महत्त्व म्हणजे या ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय जर आपल्याला जॉब हवा असेल तर फ्रेंच, जापनीज, त्याचबरोबर स्पॅनिश ह्या लँग्वेज आमच्या मुलांना येत असतील तर त्याचाही एक स्टॉल या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा एक संधी उपलब्ध केली जाणार आहे आणि सुरुवातीचं त्यांचं ट्रेनिंगच्या निमित्तानं 1.5 लाखाचं पॅकेज ह्या विद्यार्थ्याला पर मंथ ह्या विद्यार्थ्याला देण्याचं ॲस्पायरनी मान्य केलेलं आहे आणि जर आत्ता हे विद्यार्थी मिळाले नाहीत तर पुढच्या 6 महिन्यामध्ये अशा प्रकारचे कोर्सेस विद्यापीठाच्या मार्फत उपलब्ध करून दिलेले जातील आणि ते विद्यार्थ्यांना फायद्याचे होईल आणि 6 महिन्यामध्ये पुन्हा असा ड्राईव्ह हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी घेऊ। दुसरं एक मला असं वाटतं का या विद्यार्थ्यासाठी जे केलं ते माझी सर्व व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य, सर्व अधिकार मंडळं हे एक टीमवर्क आहे आणि एक टीमवर्क म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने हा रोजगार मेळावा केला। चांगला प्रतिसाद आहे आणि सर्व माझ्या पत्रकार बंधूंना मी शुभेच्छा देतो का लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत केली। आपलंही मनापासून आभार मानतो आणि चांगल्या प्रकारचा मेळावा झाला। धन्यवाद।